गजासुराला वंदन दिलं, परंतु नारदाला मात्र कळवायला सुरुवात केली. आपलं काम तमाम केलं. नारदाला गजासुराला सांगितलं, अरे गजासुरा, तुला जर वर दिला ना तर साऱ्या सृष्टीवर राज्य लोकांचं जावे. आणि ते ऐकत गजासुर प्रगती झाला आणि पहिले आणि विष्णू यांच्यावर गजासुराचं ब्रह्मा विष्णूचे प्रयाण. गजासुराला त्याच्या कर्तृत्वाची जाणीव केल्यानंतर गजासुर हा तिकडचा क्रमांक झाला आहे. नारायण नारायण. चला तर सीताजी आणि श्रीहरींचं काय चाललं आहे ते तर पाहू. त्यांच्या आदेशानं हे चराचर अडचणीतपणे चालत आहे. तेव्हा यातून मार्ग सुद्धा शिव बोलण्यातच काढतील. हो ब्रह्मा, हे जरी खरं असलं तरी माझा महिमा सगळीकडे गाजत आहे. ब्रह्मा, तेव्हा यातून मार्गही मलाच काढावा लागेल. नारंगाची पाळी
म्हणावे. आपलं येणं इथं कसं बरं झालं? नारायण नारायण. पिताजी, हे आपण संकटावरील मार्ग शोधण्यात चालले आहात. नारायण नारायण. परंतु तो गजासूर प्रभूच्या वरदानाने उन्मंत होऊन तेव्हा आपल्याकडे आला सुद्धा. नारायण नारायण. ब्रह्मदेवा, शेवटी घडायचं तेच घडलं. नारद, आपण त्याची मुळी चिंता करू नका. पुत्र नारद, सर्व विचार न करणारे, पापाचा त्याग करणारे आणि सत्यासाठी प्राण देणारे आणि ज्याच्यामध्ये अनंत जन्माचे पुण्य आहे अशा लोकांना ब्रह्मलोक प्राप्त होतो आणि या उलट करणाऱ्यांना नरकवास प्राप्त होतो. तेव्हा पाहूया गजासूर काय करतो ते. नारायण नारायण. नाही म्हणजे तुम्ही ब्रह्मलोक सत्यलोक याच्या भ्रमात राहाल आणि तो गजासूर आपल्या शक्तीच्या जोरावर आपल्याला युद्धामध्ये पराभूत करेल. नारायण नारायण. नारदा, त्याची चिंता आपण मुळीच करू नका. तो पहा, तो गजासूर इथे येतो आहे. नारायण नारायण. चला तर आम्हाला इथून गेलंच पाहिजे. विश्वाधिपती म्हणून परंतु या देवाच्या राज्य हस्तगत केल्याशिवाय मी खऱ्या अर्थाने विश्वाधिपती नाही. ब्रह्म विष्णू सोबत युद्ध तुका नाही जरुरीच आहे. अरे गजासुरा, मला तेवढा क्रोध धरून इकडे का बरं येणं केलं? हे ब्रह्म आपल्या स्नेहाच्या जलद त्या जीवाने मला वरदान दिलंय आणि त्या वरदान सत्य उतरवण्यासाठी तुम्हाला तिन्ही देवाला पराभूत करून तुमचं राज्य घ्यायचं आहे आणि तुम्ही माझ्या साथ पडून राहायचं आहे. गजासुरा, अरे भोळ्यांच्या वरांचा तू फार दुरुपयोग केलास तर तुझा विनाश सकल आहे. ते सुखा युद्ध. तुम्ही महत्वाच होतो. ठीक आहे, ठीक आहे. आता विश्वाचा अधिपती हीच आहे. माझाच अधिकार या जगात आहे. परंतु माझा वरदाचा संशय त्याला सुद्धा आपला दास पडला पाहिजे.
गजासुरा माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे. शिवशंभो, आपण समजून आम्हाला का बरं घालवत आहात? आपण तर अंतर्यामी आहात. आपल्याला आपल्या या ब्रह्मांडामध्ये घडणाऱ्या गोष्टी आपल्याला माहीतच असतील. आम्ही कसं बरं सांगू शकतो तुम्हाला? आम्ही कसं बरं सांगू शकतो तुम्हाला? बरोबर आहे नंदी, परंतु ह्या ब्रह्मांडाचा आवाज काना कानामध्ये घुमत आहे. दोन्ही देवांचं राज्य हस्तगत करून या साऱ्या सृष्टीवर अहंकार माजवला आहे. काय होय भोलेनाथा, गजासुरानं? भोलेनाथा, तेव्हा यावर काहीतरी लवकरच मार्ग काढा भोलेनाथा. ठीक आहे नंदी, आता जाऊन त्या गजासुराचा पराभव करावा. आज्ञा प्रभो, आज्ञा प्रभो. आपल्या आशीर्वाद आमच्या शिवावर असतील तर त्या गजासुराला नामहरण करून आपल्या ह्या हिमालयावर आकाश सादर करतो. प्रभो, आम्हाला आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. तुझं झालंय, तुला माहित नाही आता सर्व काही माझ्या देशाने चाललंय. त्याने सांगेल तसं तुला वागावं लागेल. हे गजासुरा, प्रभूंनी दिलेल्या वरदानाचा तू दुरुपयोग करत आहे. अरे, तुला माझ्या शक्तीचा अनुभव नाही वाटत? अरे गजासुरा, प्रभूंनी दिलेल्या वरदानाचा चांगल्या तऱ्हेने उपयोग केला असता तर बरं. आता मात्र तुझा विनाश जवळच आला आहे. तेव्हा तो युद्धाला सज्ज. म्हणजे या शक्तिशाली गजासुराची तुला तुमच्या जीवाची आहे तो वाद कसा तू पाहतोस? हे युद्ध सत्य. शिवशंभूने दिलेल्या वरदानाचा दुरुपयोग करून साऱ्या त्रैलोक्यात प्रेमान करता. साऱ्या त्रैलोक्यात शिवशंभूने मात्र यावर एकच युक्ती केली आणि ती म्हणजे शक्तिशाली त्या नंदीला आदेश केला. त्याचा पराभव करून या हिमालयावरती करा. आणि यासाठी नंदी गजासुरासोबत युद्ध करण्यासाठी झाला. गजासुर आणि नंदी यांच्यामध्ये चाललेलं आहे दृश्य. देव हो, माझ्या शक्तीचा आपल्याला प्रत्यय आला त्याचे. तेव्हा देव हो, तुम्ही माझे दास व्हा.
शोधून शोधून तुम्हाला मी तर बनवणार. साऱ्या त्रैलोक्यात अहंकार माजवला, साऱ्या त्रैलोक्यात अहंकार माजवला आणि सुद्धा पराभूत केलं आणि तो नंदी पराभूत माघारी युद्ध सोडून माघारी परतला. शंकराला थंडी लागली गजासुरा, अरे तुझी ही हिंमत नाही गजासुरा. अरे तुला दिलेल्या वरदानाचा तू दूर उपयोग केला आहे. अचानक तुझा विनाश अटल आहे, विनाश अटल आहे. शांत व्हा भोलेनाथ, शांत व्हा भोलेनाथ. आपण आपली शक्ती का मला बाहेर करतात? ज्यावेळी गजासुराने आपल्याला वरदान मागितलं त्यावेळी त्याने आपल्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीबरोबरच आपला पराभव व्हावा असं आपल्याला वरदान मागितलं होतं आणि ती व्यक्ती म्हणजे आपला पुत्र बाल गजानन. होय भोलेनाथ, तेव्हा तेव्हा आपण त्या पुत्र गजाननाचे नमन करूया. ठीक आहे, चला चला आपण पुत्र गजाननाचं नमन करू. आशीर्वाद आहे. तुम्हाला सुद्धा माझा प्रणाम. आशीर्वाद आहे. माझी आठवण का केली? हे गणेशा, त्या गजासुरानं या सृष्टीवर आता अकाल तांडव मांडला आहे. तेव्हा तेव्हा तुम्ही जाऊन त्याचा समाचार घ्यावा. पिताजी, आपल्या सर्वांचे आशीर्वाद जर माझ्या शिरावर असतील तर हे कार्य करण्यासाठी मी सज्ज आहे. आशीर्वाद आहे. आणि माझ्यासारखं दिसणार कोण बरं असावा? माझा पराभव तर नसावा ना? नाही 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 नाही, हे कदापि शक्य नाही. गजासुरा, कोणता विचारच नाही. तू या त्रैलोक्यात अहंकार माजला, या तुझा पराभव माझ्यापासून आहे. या शक्तिशाली गजासुराला ओळखतोस तर ठीक आहे, शिकार युद्ध आणि दाखव आपला पराक्रम. साऱ्या सृष्टीवर आपण माजवला, साऱ्या विश्वात आपण माजवला. परंतु भगवान शिवशंभूने हा मनुष्याला एक कार्य दिलं. गजासुराची
तुम्हाला शरण आलोय, कारण प्रभूने दिलेल्या वरानं मी हनुमंत होऊन अनेक पाप केले, अनेक अत्याचार केले. हे गजानना, हे पाप करण्यासाठी मला क्षमा करा, मला क्षमा करा. तथास्तु, गजासुरा, तुला झालेल्या पश्चात्तापाबद्दल मी तुला क्षमा करतो. परंतु यापुढेची माझी वाहनाची यावरून या जन्मलोकीत असे समजेल की गर्वाने उन्मत्त झाल्याचे सात्विक व आत्मिका कशी समाप्त होते ते. हे गजानना, असा माझ्या पाठीवर Yes.